आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। संतोष देशमुखांना मारहाण करताना चित्रीकरण केलेला मोबाईल अहवाल समोर। पोलीस उपअधीक्षक अनिल गुजरांनी केली आरोपींच्या मोबाईलची तपासणी। 2 ओप्पो तर एका सॅमसंग कंपनीच्या मोबाईलचा तपासणी अहवाल। संतोष देशमुखांना लाकडी काठी, प्लास्टिकचा पाईप, क्लचर वायर, गॅस पाईप अशा हत्यारांनी मारहाण केली। सुदर्शन घुलेच्या जबाबात देशमुखांच्या हत्येची 2 तासांची क्रूर कथा समोर। संतोष देशमुख निश्चित पडलेले असताना प्रतीक घुलेनं पळत येत छातीवर उडी मारली। देशमुखांच्या तोंडावर त्याने लघवीही केली। सुदर्शन घुलेच्या जबाबात देशमुख हत्येचा थरारक प्रकार समोर। प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार। कोरटकरला आज कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। पोलिसांनी कोरटकरला अज्ञातस्थळी ठेवल्याची माहिती। दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये नवा अँगल। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती आणि वडिलांना सतत पैसे देत असल्यामुळे वैतागलेली होती, त्या तणावात होती आणि त्यातूनच तिनं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष। दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुणी बदलला का? पेडणेकर सालियन कुटुंबाकडे का जात होत्या? रामदास कदम यांचा सवाल। तर आदित्य ठाकरेंचीही नार्को टेस्ट व्हावी, रामदास कदमांची मागणी। नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेची बैठक। मंत्री गिरीश महाजन बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। नागपूर हिंसाचारामधील आणखी 2 दंगेखोरांच्या घरांवरील बुलडोझर कारवाईला न्यायालयाची स्थगिती। आरोपी अहेफाज अफसर आणि सफवान अब्दुल राशीदच्या घरावर चालणार होतं बुलडोझर। विधानसभा निवडणुकीमध्ये मवियाचा पराभव, मात्र एका पराभवानं खचणार नाही। दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शरद पवारांचं वक्तव्य, तर कार्यकर्त्यांना नव्या उमेदीनं लढण्याचा संदेश।